कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा खारेगाव परिसरातील शिवसेना ठाकरे पक्षातील शिवसैनिकांची हकलपट्टी केल्याचे वृत्त प्रसारित होताच शिवसैनिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही शिवसैनिकांनी पक्षविरोधी वागणूक केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख यांनी याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सामना वर्तमानपत्रातनं प्रसिद्ध करण्यात आली होती. हे वृत्त प्रसारित होताच कळव्यातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केलाय. कल्याण लोक श्रीकांत मोरे, दौलत सरवणकर, महेश पडेल, वसंत सुतार, विनोद पानगळे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातनं त्यांची हकालपट्टी केली आहे, अशी बातमी सामना वर्तमानपत्रातनं प्रसिद्ध करण्यात आली होती. ही बातमी मिळताच या कारवाईवर शिवसेना शहर संघटक रवींद्र सुर्वे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. काही शिवसैनिक तसेच आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत उपस्थित शिवसैनिकांना शहर संघटक रवींद्र सुर्वे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यामुळे मोठ्या संख्येने शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, शिवसेना कार्यकर्ते येथे उपस्थित होते. कालच आमचा शिवसेनेचं मुखपत्र सामना झालं. या वृत्तपत्रामध्ये आमच्या कळवा शहराचे जे पदाधिकारी त्यांची हकालपट्टी झालेली आहे. प्रामुख्याने हकालपट्टी झाले ते सर्व श्री मुकुंद ठाकूर, सचिन सावंत, वैभव शिरोडकर ह्या तिघांनी तर बंडखोरीच केली होती या 2026ला. आणि त्याच्यात मुकुंद ठाकूर यांनी तर 1997 पासून ते बंडखोरी करतात. सातत्याने 3 वर्ष तरी बंडखोरी केलेली आहे या 2026 पर्यंत. त्याच्यानंतर हे जे आमचे श्रीधर मोरे, हे म्हणजे श्रीधर मोरे म्हणजे श्रीकांत मोरे, त्यांचं ते उपशहरप्रमुख होते आमचे ते. आणि चंद्रकांत बिराडे हे शहरप्रमुख होते. ते शहरप्रमुख काढून त्याच्यानंतर विधानसभा समन्वयक केलं. पण ह्या दोघांनी जेव्हापासून पद मिळालं कधी काम नाही त्यांनी केलं. कुठच्या शाखेशी विधाटे चंद्रकांत बिराडे तर शाखेशी संपर्कातच नाही आले कधी. पद मिळूनही संपर्कात नाही आले. कार्यक्रम घेणं तर लांबची गोष्ट आहे. कुठच्याही पदाधिकाऱ्याशी, कार्यकर्त्याशी त्यांचा संवाद नाही साधला त्यांनी कधी. आणि महानगरपालिकेमध्ये किंवा लोकसभेमध्ये ह्या लोकांनी हे मुकुंद ठाकूर म्हणा किंवा सचिन सावंत आणि विधाटे, श्रीधर मोरे म्हणजे अर्थात ह्या लोकांनी लोकसभा, विधानसभेत कुठे कामं केली पक्षाची किंवा महानगरपालिकेमध्ये? कामच नाही केली. कधी फिरलेच नाहीत आमच्या प्रभागामध्ये की तुमच्या उमेदवाराबरोबर. ज्या आमच्या 2026मध्ये महानगरपालिकेचे 4 उमेदवार होते. 4 उमेदवारापैकी एकाही उमेदवाराच्या बरोबर कधी आमच्या प्रभागामध्ये फिरले नाही. कुठच्या सभेला, बैठकीला, कुठच्याही म्हणजे प्रचार यंत्रणेमध्ये कशातही त्यांचा सहभाग नाही आहे. तत्पूर्वी कुठे आम्ही जे काही आमची आंदोलनं झाली, पक्षाचा आदेश आला त्या आदेशाने आम्ही आंदोलनं घेतली, त्या आंदोलनातही त्यांचा कधी सहभाग नव्हता. का त्यांनी स्वतःचे कार्यक्रमही कधी घेतले नाही. आणि त्याच्यामुळे मग काय करणार काय ह्या लोकांना? ह्यांच्यामुळे ह्यांचं फक्त एकच काम आहे, विरोधी पक्ष लोकांशी संगमत करून आर्थिक लाभ घ्यायचा आणि पक्षाला अडचणीत आणायचं. त्याच्यामुळे पक्षाच्याच अडचण झाली. ह्या लोकांमुळे आमच्या येणाऱ्या सीट महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या थोड्या अंतराने आमच्या पडल्या. थोड्या अंतराने. बरं, आम्ही लढतोय कोणासमोर? दिग्गजांसमोर. आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे निष्ठावान सैनिक लढतायत. म्हणजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे म्हणजे 15 वर्षापासूनचे जे 93 वर्षापर्यंतचे शिवसैनिक, वयाचे 93 वर्षापर्यंतचे शिवसैनिक लढत होते, या इलेक्शनमध्ये उतरले होते. निव्वळ बाळासाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे आणि आमचं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून, ठाकरे बँडवर विश्वास ठेवून एवढे सगळे शिवसैनिक आले. आणि आज लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे हे केलं, मदत केली. झालेल्या कारवाईबाबत तुमचं नेमकं मत काय आहे? इतर शिवसैनिकांना काय आवडतं? ह्याची आम्ही वाट पाहत होतो. ही हकालपट्टी कधी होते आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. कारण हकालपट्टी होणं फार गरजेचं आहे. कारण शिस्तही लागलीच पाहिजे. आज ह्यांच्यात कसं झालं ना की हकालपट्टी नाही झाली तर मग कसं व्हायचं? कारण आम्हाला 2029चं इलेक्शन लढवायचं आहे. 2029ची तयारी आम्ही आता करतो आहोत. तर 2029च्या अगोदर आम्हाला ही सगळी घाण जी नासकी आंबे आहेत त्यांना आम्हाला सगळ्यांना काढला काढलं तरच आम्हाला त्याच्यात आम्ही यश मिळवू शकतो. आमची नवीन टीम तयार करून आम्हाला ते सामोरं जायचं 2029साठी. आम्हाला ही कारवाई करण्यासाठी कुठेतरी म्हणजे उशीर का झाला? निर्णय अगोदर का नाही घेण्यात आला? ओके, खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे पक्षाची एक सिस्टीम असते. आपण प्रत्येकाला संधी देतो.
पण संधी देऊन पण जर त्याचं काहीच ते समोरून जर काय होत नसेल तर काय करायचं. आणि ते सिस्टीममध्ये जाऊन का कसं असतं, पक्षाचं काम करताना ताबडतोब निर्णय नाही ना घेत असे इमिजिएट. त्याच्यात ते सिस्टीममधून जाऊनच ते निर्णय घेतले. आणि ज्यावेळेला यांनी कन्फर्म झालं, आमच्या पक्षप्रमुखांना वाटलं की हो आता हे करणं गरजेचं आहे, कारण त्यांना सगळे पुरावे दिले. मी आता निक्षून सांगतोय, आम्ही पुराव्यासकट बोलतोय. जर भविष्यात जर असं काही तरी अधिक काही करायचा प्रयत्न केला तर आमच्याकडे जे काही पुरावे, आम्ही पुरावे जाहीररित्या तुम्हा लोकांना सगळ्यांना बोलवून तुमच्यासमोर ओपन करू. एक आहे त्याच्यामध्ये की पण हेच हकालपट्टी केली याचं आम्हाला खरोखर समाधान आहे आमच्या सर्व शिवसैनिकांना. कारण होणं ही काळाची गरज होती. मी ह्या निमित्तानं खरोखर आमचं शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत साहेब, जिल्हा प्रमुख अभिजित सावंत साहेब यांचे आम्ही आभार मानतो. आणि खरोखर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी कामं केली आणि आम्हाला एक 2029चा मार्ग आम्हाला मोकळा करून दिला.